थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की आम्ही चाललो आहे सुरतला. तर आम्ही तिघंजणं सुरतला एका कामासाठी चाललो आहे आणि हे आमची ट्रेन आहे आणि आमचं रिझर्वेशन आहे. आणि आम्ही सकाळी किती वाजता पोहोचणार आहे? आम्ही 5:45 पोहोचू. तर मग तुम्ही आता कंटिन्यू पहा आमची जर्नी कशी होते. आता वाजलंय रात्रीचा 1. आम्ही आहे ट्रेनमध्ये. हे माझं सीट आहे, बाजूला बहिणी झोपल्या आहे आणि हे जे वरचं सीट आहे ना, इथं विजू दादा आहे आणि त्यांच्या समोरचं जे सीट आहे ना त्याच्यावर एक काका आहे जे गाढ झोपेत आहे. पण त्या काकांच्या झोपेमुळे आमची झोप होत नाही, कारण ते एकदम विचित्र घोरत आहे आणि ते असे लगातारपणे घोरत आहे. ते 10-15 मिनिटांनी मधूनच आवाज काढत आहे. म्हणजे आपल्याला झोप लागते आणि त्यांचा घोरण्याचा आवाज आला की मग आपण वचकून उठतो. तर हे असं होतं आहे ट्रेनमध्ये. मला काकांच्या घोरण्याचा त्रास नाही आहे, पण मला काकांच्या घोरण्यावर हसू भरपूर येतो आहे. तर एकदम मध्येच वाघासारखा असं करून घोरत आहे. आम्ही पोचलो आहे आता उधना स्टेशन आणि इथून 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास करून जायचं आहे, पण लोकेशन माहिती नाही आहे म्हणून ते लोकेशन इथं सर्च करताय. त्याच्यानंतर आम्ही एका व्यक्तीच्या घरी जाणार आहे आणि तिथून पुढे जाणार आहे. तर आम्ही पोचलो आहे सुरतला आणि आता वाजले 8:30 आणि आम्ही आहे पांडेचरा ह्या एरियामध्ये. तर आता इथं आल्यावर आम्ही फ्रेश झालो आणि आता आम्ही लगेचच नाश्ता करतोय. तर आता आम्ही पोहोचलो आहोत सुरतच्या त्या ठिकाणावर ज्या ठिकाणी आम्हाला शूट करायला यायचं होतं. आता आम्ही जातो आणि शूट उरकवतो आणि त्याच्यानंतर मग सुरत जर यांनी फिरवलं तर फिरायला जाऊ. आमचा शूट ऑलमोस्ट झालेला आहे आणि आता आम्ही जेवण करतो दुपारचं. तर आमचा झालेला आहे शूट कंप्लीट. हे भाऊ आले होते आम्हाला भेटायला, जे हरताड्याचे विजू दादांच्या घराच्या शेजारीच राहतात. आणि आम्ही दोघे खूप थकले आहे तर आम्ही अशा बसून गेलो खाली. तर आम्ही आता आलो आहे, मस्त आराम केला, फ्रेश झालो आणि संध्याकाळ पण झाली आहे. आता आम्ही चाललो आहे सुरतला आलो आहे म्हणून साड्या घेण्यासाठी. ही सगळी गर्दी पाहून मला आधी वाटलं की जत्रा भरली आहे, पण जत्रा भरण्याचं काही कारण नाही आहे. हे लोक रोजच असेच फिरतात. पूर्ण 1-1.5 तास मार्केटमध्ये फिरून आम्ही या साड्या घेतल्या आहे फायनली. आणि आता आम्ही चाललोय घरी आणि घरी गेल्यानंतर आम्ही जाऊ रेल्वे स्टेशन. तर आता वेळ झालाय सुरतवरनं निघायचा आणि आम्ही थांबले होते हे काका मावशीकडे, जे की विजू दादांचे नातेवाईक आहे. आता आम्ही निघतोय रेल्वे स्टेशनकडे. तर आमच्या ट्रेनला वेळ होता आणि रस्त्यात जाताना आम्हाला गोशाळा लागली आहे. तर आता आपण गोशाळा पाहूयात आणि त्याच्यानंतर मग स्टेशनला जाऊयात. तर सगळ्यात पहिले ही गाय आहे, गायची मूर्ती आहे आणि गोशाळा खूप मोठी आहे, आपण पूर्ण पाहणार आहोत. बॅकग्राऊंडला ज्या गाय आहेत ना त्या सगळ्या जखमी गाय होत्या, त्यांचा इथं इलाज झाला आहे आणि होतो आहे. आणि इथं हे एक मोठे नंदी महाराज आहे, तर ते पडले होते आणि ते फ्रॅक्चर झाले होते, पण आता ते ओके आहे. आता आम्ही ट्रेनमध्ये बसले. आपलं एक सीट या कोचमध्ये होतं आणि एक सीट त्या कोचमध्ये होतं. पण हे भाऊ भेटले दोन्ही बहादरपूर बहारपूर, काय नाव सुनील पाटील यांनी आमच्याशी सीट एक्सचेंज केलं. त्याच्यामुळे आता आम्ही तिकडे जातो नाही आमचं सीट. थँक्यू. चला भेटू पुढे. तर हे ट्रेनमध्ये आम्ही आता सीट चेंज केलेलं आहे आणि इथं आपले फॉलोअर्स आपल्याला भेटलेले आहे.
ही एक छोटीशी फॉलोवर भेटली आपल्याला अजून ट्रेनमध्ये आहे का.